हे बघा मित्रांनो, पूर्ण डोंगरामध्ये हे लेणी कोरलेले आहेत. बालाघाट डोंगर रांगेतनं मी असं ह्या मार्गे सिटीतनं ह्या ह्या बाजूने येऊन शॉर्टकट असं ह्या बाजूला जात आहे मित्रांनो, धाराशिव लेणी पाहण्यासाठी. तर मित्रांनो, हा आपला मराठी व्लॉग पूर्ण पहा मित्रांनो. तर मित्रांनो, धाराशिव लेणी हे आपल्या महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यामध्ये हे ऐतिहासिक अशी लेणी आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे जी लेणी कोरलेली जी आहे डोंगरामध्ये, तर हे दगड आहे आपला बेसॉल्ट दगड मित्रांनो. एकदम मजबूत दगड आहे मित्रांनो. तर ह्या बेसॉल्टच्या डोंगरामध्ये हे लेणी कोरले गेलेले आहेत मित्रांनो. चला तर मित्रांनो, मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन हे बघूया. पहा, पूर्ण डोंगर कोरून ही लेणी कोरलेली आहेत मित्रांनो. ही बघा, समोर एक मूर्ती आहे, दगडामध्ये कोरून केलेली आहे. हे बघा मित्र, पूर्ण दगडामध्ये मूर्ती घडवलेली आहे मित्रांनो. हे बघा, सध्या जीर्णावस्थेत आहे मूर्ती ही मित्रांनो. पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे मित्रांनो मूर्ती. हे बघा, तर मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर एकदम थंड असं वातावरण आहे, शांत मनाला शांत वाटतंय. तर तुम्ही हे टाइम काढून आपल्या धाराशिव लेणी पाहण्यासाठी धाराशिवला या मित्रांनो. धाराशिव पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावरती हे लेणी आहेत मित्रांनो. सुरुवातीला हे लेणी बौद्ध लेणी होती, नंतरच्या जैन तीर्थकारांनी हे जैन लेणी कोरली, नंतर त्याला नाव पडले की जैन लेणी असं. तर असा याचा इतिहास आहे मित्रांनो. साधारणतः 6व्या ते 7व्या शतकामध्ये ही लेणी कोरली गेली होती मित्रांनो. 1875 मध्ये जेम्स बर्जेस या इंग्रज अधिकाऱ्याने ह्या लेण्यांचा अभ्यास केलेला होता मित्रांनो. तर ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना असंही म्हणतात की त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या लेण्यांचा त्या काळामध्ये शोध लावला होता. तर मित्रांनो, हे आपलं दुसरी गुहा आहे मित्रांनो कोरीवल्या लेण्यांची. तर आपल्याला आतमध्ये जाता येणार आहे मित्रांनो, कारण की आतमध्ये पूर्ण वटवागळ आहेत पूर्ण मित्रांनो. बघा, आवाज ऐकू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो, आतमध्ये वटवाघूळ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला काही व्हिडिओ मध्ये करता येत नाही. तर आपण तिसऱ्या लेण्यांमध्ये जाऊयात. हा तिसऱ्या डोंगरामध्ये लेणी कोरलेली आहेत. हा बघा, पूर्ण मोठा डोंगर आहे, डोंगरामध्ये कोरलेत मित्रांनो. मित्रांनो, तर चला तर हे आतमध्ये आपल्या जाऊन पाहूयात आपण. ऐतिहासिक धाराशिव लेण्यांच्या जीर्णोद्धारासाठी जागतिक बँकेने 1996 मध्ये आर्थिक सहाय्य केल्यानंतर याचा जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्यात आले होते मित्रांनो. मित्रांनो, ही बहुतेक जैन मुनींची मूर्ती आहे मित्रांनो, त्या काळामध्ये कोरलेली. अंदाजे तो काळापाषाणमध्ये पूर्ण मूर्ती आहे मित्रांनो. मित्रांनो, इथे एक भव्य अशी मूर्ती आहे, पर ती सुरक्षेच्या कारणामुळे ती दरवाजा लॉक केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ही 4थी गुफा आहे मित्रांनो कोरीव लेण्यांची. ही लहानशी गुफा आहे, तर आतमध्ये जाऊन आपण बघूयात काय आहे आतमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो. ही बघा मित्रांनो, अंदाजे हे लेणे अपूर्ण आहेत मित्रांनो, कारण की कोरीव काम फक्त थोडं झालेलं आहे. बहुतेक ही काही कारणास्तव त्या काळामध्ये ही लेणी कोराचे राहून गेलेले आहेत मित्रांनो. हे काम अर्धवट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, या धाराशिव लेण्यांच्या बाजूलाच
छानपैकी असं मित्रांनो नैसर्गिक ठिकाण आहे मित्रांनो हे आपल्याला धाराशिव लेण्यांचं. पाठीमागं डोंगर आहे, दरी आहे, झाडी आहे. तर त्या बाजूला तळ बी आहे मग एक मोठे मित्रांनो. तर तुम्हाला हे जर टाइम मिळाला तर नक्कीच आपल्या धाराशिव लेण्यांना व्हिजिट करा मित्रांनो. आपलं हे एक सांस्कृतिक, धार्मिक आणि नैसर्गिक असं एक ठिकाण आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हाला जर हा आपला मराठी व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, आपण पुढल्या अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय हिंद.